टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. जे मानवाला मूलभूत गरजा असतात, जे अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, ज्या गोष्टी असतात, त्यामध्ये तुम्ही कुठले कुठले कामं केला? काय म्हणताय? भारत स्वतंत्र झाल्यापासून अजून आपल्या भारतातल्या नागरिकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच गरजा पूर्ण नाही. पण त्यासाठी मग तुम्ही कसा पक्ष असला पाहिजे किंवा कसा नेता पाहिजे, कुठला कसा आमदार पाहिजे? आता तसं म्हणायला गेलं तर युकाच्या दृष्टिकोन म्हणलं तर भाजपवर वाटतं, आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोन म्हणलं तर भाजपचं नाव कोण काढायला नाही वाटतं असं. पण मग कुठला तिथे आलाय काय गावाचा विकास कसा करताय? कुठला तिथं मसदभूमी या रस्त्याला त्या रस्त्याला चालला आलाय रे. काम चालू त्याला कामं दिली तुला एवढं दिलं नाही मला अजून दिले खरे ना. होय, चालला दिले अजून ते काम सुरुवात नाही. जर ठरलं भारतीय जनता पक्षाच्या संख्येनुसार गावाचा विकासाच्या एरियाच्या दृष्टिकोनातून म्हणलं सत्ताधारी पक्ष आहेत, ज्याची सत्ता आहे त्याचा उमेदवार निवडून देणं हे जनतेसाठी चांगलं. पण असं म्हणलं जातं की शेतकऱ्यासाठी भाजपचं काम करत नाही. नाही, ते विषय वेगळा झाला. शेतकऱ्यासाठी भाजपनं आतापर्यंत काहीच केलंच नाही. भाजपचं कसं आहे, औद्योगिकरण जास्त चालू आहे. शेतीच्या विषयात म्हणलं तर तसं आपला GDP तर हा शेती विषय जास्त आहे. भारताचा GDP शेतीप्रधान देशच म्हणून आहे, पण त्यांचं काय नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुळ ह्या गटामध्ये आहे. ह्या ठिकाणी अनेक उमेदवारी ह्या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. पण आपण ह्या ठिकाणी नागरिकांच्या आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे आणि कुठला कामाचा म्हणजे विकास करेल का, ह्याकरिता आपण सध्या ह्या गावामध्ये आलो आहे. आपण सध्या आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे. आपण मागे बघितलं या बाजूला ह्या ठिकाणी गाव इथं नागरिक पण आहेत, त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत कशा प्रकारे इथं विकास झालाय का आणि विकास होईल का, आणि ह्या गावामध्ये का आतापर्यंत नेता कुठे आलाय का, ह्यांच्याकडनं आपण चर्चा करणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार, बोला. आपलं काय नाव? महादेव गोडके. काय तुमच्या गावात सध्या परिस्थितीचा इलेक्शन चालू आहे, त्यामुळे काय सांगाल? काय सांगायचं, आमची काय आम्हाला कोण भागवत नाही, करत नाही. आमचं भाजपशी मतदान नाही. भाजपला मतदान का करायचं? का करायचं? दिले पेन्शन दिले, बहिणीला लाडक्या पैसे दिले, ते अजून काय पाहिजे? महिन्याला पेन्शन चालू आहे आम्हाला. मग पेन्शन आणि लाडक्या बहिणीचे पैसे आले तर पूर्ण चालतं का? आतापर्यंत कुठं दिले का आम्हाला? आतापर्यंत 10-20 वर्षापूर्वी दिले का? आता दिले त्यालाच आम्ही मत टाकणार. आम्ही कुणाला विरोध नाही ना, काय नाही, आमचा काही संबंध नाही, फक्त भाजप. तुमच्या गावामध्ये निधी वगैरे आला का? काय आम्हाला निधी कुणाला आलाच नाही, कुठला निधी कोण रुपये दिला नाही, बरोबर पोहोचतच नाही. तुमच्याकडे गावामध्ये रस्ते वगैरे काय? रस्ते झाले ते झाले, नाही झाले ते नाही झाले. अजूनही कुठला आला का तुमच्याकडे? पुढारी आला नाही, पुढारी आमच्यापाशी नाही, त्याची कोण येणार? आमच्या विरोधी पार्टीचे पुढारी आहेत. मग तुम्ही काय सांगाल मग जनतेला? जनतेला सांगणार फक्त भाजप, बाकी काय नाही. आम्हाला फुल कमल, बाकी कुठलं काय नको आहे. तुमचं काय असेल ते मन तुम्ही ठरवा. त्याचबरोबर आपण सध्या कुरुळच्या इथं बरोबर चौकामध्ये बसलो आहोत. या ठिकाणी जे आपल्या सोबत बसलेले आहेत हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्यासमोर आपण बातचीत करणार आहोत. कशा प्रकारचा यांचा विकास झालाय का, यांनी विकास काय केलेत का, सध्या आमदार आहेत, आमदारांपाशी पर्यंत यांनी पोहोचलेत का, हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? आनंद जाधव. आपल्या गावामध्ये कुठला निधी वगैरे आपण आला किंवा गावाचा विकास कशा प्रकारे झाला काय? निधी कोणाकडनं निधी आला? आता सध्या आमदार आहेत, आता आमदारातून निधी आला का नाही किंवा कुठलं काम तुम्ही केलं का, झाले का नाही? आमच्या गावात तर आतापर्यंत आमदार निधी काही कुठला आलेला नाही, त्यामुळं आमदार निधीच काम कुठलं झालेलं नाही आमच्या गावात. एक दीड वर्ष होत आलं आता आमदार केलं, तर आणखी आमदार साहेबाचा कुठला निधी आला नाही आमच्या गावाला. निधी आलाय 30 लाख रुपये निधी आहे, 40 लाख. मग कुठला निधी आलाय? मग काय कुठला? मग तुम्ही गावाचा विकास कसा करताय? कुठला? तिथं मसनभूमीत महाराज तिथे या रस्त्याला त्या रस्त्याला चालला आलाय रे. हे आहेत का कॉरिडॉर? मग काम चालू त्याला कामं दिली ती दिली तुला. बरं, एवढं दिलेलं दिलं नाही मला अजून दिले खरे ना. होय.
चालला दिलेत, अजून त्याची कामं सुरुवात नाही एवढंच आहे. मग अजून काय रस्ते वगैरे काय? येतील आता लघुच एका वर्षात, पहिली तर 40 वर्षात काय झालं ना, आता एका वर्षात तर असं म्हणलं जिल्हा परिषदची निवडणूक चालू आहे. मग आता उमेश पाटील पण उभारले आहेत, सचिन जाधव पण उभारले आहेत. आम्ही आता कोण सचिन वाटतं? जाधव मत टाकणार, बाकी काय का असेल सचिन जाधव आम्ही तिकडले म्हणलं तिकडे टाकणार. सचिन जाधवचे काय काम आपल्या भागामध्ये? अजून काय आता तर ती बी आता उभा राहिला, आता रस्ते कुठं टाकायला आलाय, त्याला काय लगूच 4 दिवसात तीच बनल्यावर काय देते का, असं बी नाही. असं पण चर्चा आहे तुमच्या गावात उमेश पाटलांना काम आणले काय? हल्ली ती दादानेच काम आणलेली. मग सचिन जाधव काम करेल असं मला वाटतं का? युवकांच्या हातातलं काम देतील का? हा? युवकांच्या मुलांच्या हाताला देतील ते आता पुढे राहिल्याशिवाय काय, त्यांचं आल्याशिवाय कसं सांगायचं. त्यांची बाकी नियोजन चांगलं आहे आता चालू आहे. पण असं म्हणतात की भाजप सरकार शेतकऱ्याचं नाही असं चर्चा आहे. तुम्ही काय सांगा? आमच्याकडे तसं काय शेतकऱ्याला, आमच्याकडे तसलं काय जाणार, ह्यांना काय खायला ऊस नाही ना, जायला काय नाही, आम्ही काय त्यांना नाव कसं ठेवणार. आमचा ऊस बीस गेल्यावर रावटणार, वहिले खाल्ले त्याने खाल्ले म्हणणार. आमच्या इथे गुरं आहेत आपली, तेवढं दुधावरच मागणार आमचं. तुला पण भाव येत नाही त्याचं काय? 40 रुपये भाव आहे आपल्याला, कमी नाही. 40 रुपये म्हणजे थोडा आहे. तुम्ही काय सांगाल? आमच्या विकासाबाबत तर आमच्या इथं आता म्हणजे कामं तर काय चालू नाहीत कुठली. त्यामुळं कसं आहे, आता शेवटी गाव आहे, गावांना दिसतंय काम केलेलं. तुम्ही 1 वर्ष 1.5 वर्षात काही काम नाही. ज्यावेळेस काम करतील त्यावेळेस दिसेल काम लोकांना, पण आता तर सध्या काही काम नाही आणखी खरे साहेबच. बरं, मग आता म्हणजे जिल्हा परिषदला उमेदवार आहेत, मग कुठले उमेदवार तुम्ही निवडणार? आम्ही कसं आहे, आता आम्ही म्हणजे आमचे सचिन जाधव, उमेश पाटील आहेत तिथं, पण ते काही बाहेरचे आहेत, त्यांचं काय इथं म्हणजे काय कार्य नाही. उमेश पाटील म्हणतात मी तालुक्यातला आहे म्हणतात. तालुका वेगळा आणि जे स्थानिक आहे, आमच्या गावाचं प्राधान्य स्थानिकलाच असेल. मग जे कोण असेल स्थानिक त्याचा विचार केला जाईल आमच्या गावात. नाही तर सचिन जाधव एक आहेत इथले जकराई चेअरमन, त्यांनी बी आता शेतकऱ्यांसाठी काहीतरी 28 आधी जाहीर केलं, तर परत 200 जाहीर करून 3,000 रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकरी वर्गात बी समाधान आहे. आता हे उसाला भाव मिळाल्यामुळे लोक समाधानी आहेत. पण जाधव यांचे काही काम आपल्या भागामध्ये काय केली का? सचिन जाधवांचे कसे आहेत, ते आहेत नौके, ते आहेत कारखानदार, त्यांनी आता पहिल्यांदाच उभारलेत. त्यांना म्हणजे राजकारणाचा काय अनुभव नाही. आता जिल्हा परिषदच्या मार्फत काही करतील कामं ती पुढं. आणि कसं आहे, आणि आमचं गावात राजन मालक, यशवंत माने, अजिंक्य राणा पाटील, बाळाजी पाटील यांच्या विचाराची ग्रामपंचायत आहे आमची. त्यामुळं गावाचं आमच्या कल जे ते आता सचिन जाधवांना उमेदवारी दिली ती त्यांच्या मागे गाव असेल. गावाचं आमच्या साधारण जिल्हा परिषदला मतदान 7,000 आहे गावाचं आमच्या. त्यातून साधारण 5 ते 6,000 पोल होईल. 4-1 हजार सचिन जाधवांना होईल मतदान. गावातून तुम्हाला सचिन जाधव यांना लीड जाईल असं वाटतं? हो, गावातून सचिन जाधवांना लीड जाणार. पण आता आम्ही पाहायला गेलं तर जसं म्हणताय तुम्ही राजन पाटील किंवा तात्या आमदार यांची जशी कामं म्हणजे यांचा ग्रामपंचायत आहे, पण तसं दिसतच नाही ना गावामध्ये रस्ता वगैरे बघा गेलं तर रस्ते कुठले रोड तुम्हाला सगळे आता गावात गेले तुम्हाला फ्युअर ब्लॉक दिसतील, सगळे रस्ते दिसतील, कामं दिसतील तुम्हाला सगळी केलेली. ग्रामपंचायतच्या मार्फत जेवढे कामं झाले ते तुम्हाला कामं दिसणार केली. यशवंत त्याने निधी दिलता, त्यांच्या त्यावेळेस त्यांनी कामं केलीत. असं आहे. हे रस्ता आमचा इथला 40 लाखाचा रस्ता ती यशवंत त्यांनी दिलता, ते काम झाले बरेच रे. त्यासोबत पण आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव प्रमोद ज्ञानोबा जाधव. काय कशी परिस्थिती आहे तुमच्या इलेक्शनची सध्या? आता सध्या परिस्थिती म्हणजे दोन्ही बी उमेदवारी परके, एक नरखेड आणि एक वटवटे. सचिन जाधव वटवटेच आहेत आणि नरखेडचे आहेत. त्यांनी आतापर्यंत जे ग्रामपंचायत किंवा त्यांनी लोकनिधी जे दिलेला आहे तो सध्या कागदावरच आहे. अजून गावाचा मनावर तसा विकास नाही झालेला, कुणीच केलेला नाही. कोण करेल असं वाटतं तुम्हाला? आता माझ्या अंदाजाने जो काही सत्तेत पक्ष आहे, आता खरे आमदार आहेत, त्यामुळं सत्ता भाजपची आहे. भाजपवाल्यांनी सचिन जाधवाला जर मदत केली तर तो निधी भरपूर आणू शकेल गावाच्या विकासासाठी. आजपर्यंत त्यांची कामं तर दिसलीच नाहीत ना. कामच म्हणजे त्यांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेशच केला नव्हता. आता ह्या वर्षी चालूला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला. मग आतापर्यंत जे दिलेत
10 वर्ष गेले, 20 वर्ष त्यांनी केला. मग आता एक नौका उमेदवार आहे बाबा, प्रवेश करतोय राजकारणात, त्याला एक वेळेस संधी द्यावा असं माझं म्हणणं आहे. पण असं म्हणलं जातं की उमेश पाटील पण तुमच्या गावामध्ये निधी आणलाय, काय कामं केली आहेत? अहो आहे, सगळ्यांनी आणलेला कागदावर काय ना निधी आणि आता बुद्धवर अजून प्रत्यक्षात काहीच नाही. ते निधी आलेला आहे, आता ह्यांनी मेंबरने सांगितले निधी आलेला आहे, 30 लाख रुपये निधी आलेला आहे, पण अजून त्याचं नुसतं या इलेक्शनच्या मोहर नारळ फुटून उद्घाटन झालेली एवढी आहे. तुम्हाला काय वाटतं कोण सरस ठरेल? सरळ ठरलं भारतीय जनता पार्टी ठरवलं. वरच्या सत्तेनुसार जर म्हणलं तर गावाचा विकासाच्या ह्याच्या दृष्टिकोनानं म्हणलं, सत्ताधारी पक्ष आहेत, ज्यांची सत्ता आहे त्याचा उमेदवार निवडून देणं हे जनतेसाठी चांगलं ठरलं. पण असं म्हणलं जातं की शेतकऱ्यासाठी भाजप सरकार काम करत नाही. नाही, ते विषय वेगळा झाला. शेतकऱ्यासाठी भाजपनं आतापर्यंत काहीच केलंच नाही. भाजपचं कसं आहे, औद्योगिकरण जास्त चालू आहे. शेतीच्या विषयात म्हणलं तर तसं आपला जीडीपी तर हा शेतीविषयी जास्त आहे. भारताचा जीडीपी शेतीप्रधान देश म्हणून आहे, पण त्यांचं काय शेती नायनाट करून औद्योगिकरण जास्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत कडून आरोग्य विषयावर काय काय काम करता तुम्ही? काय आरोग्याचा सरकारी दवाखाना आहे, तो पण गावापासून चांगला 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा फायदा गावाला त्याचा गावाला फायदा म्हणजे काय, वयोवृद्ध हे चालत जाणं जड आहे, त्यासाठी एखादी अँब्युलन्सची गावातून सोय व्हावं. मग ह्यासाठी तुम्ही काय आमदाराला किंवा कुठल्या नेत्याला तुम्ही आता हे ग्रामपंचायतनं मागणी करायला पाहिजे ना. ग्रामपंचायतचे सदस्य मेंबर जे आहेत ना, त्यांनी एखादी अँब्युलन्स बाबा गावातनं सरकारी दवाखान्यासाठी एक मागणी करायला पाहिजे. त्यासाठी अजून रस्ते वगैरे कशा प्रकारचे आहेत? हे काय हे दावा आहे ना तुम्ही, रस्ते गावातला मेन विषयीतला रस्ता ही. आता तर म्हणले आणि आपलं ह्या ठिकाणी नाही, आपलं नाही, हा विषय माझे आमदार राजेश माने यांनी काम केले म्हणाले होते, तर कशा प्रकारचा रस्ता आहे? आता फ्लेवर बॉक्स ते टाकलेले आहेत गावात, पर ते पण पाणी खालनं जाता येता गाडी मोटरसायकल झाली गाठीशी वर येतं, अंगावर येतं पाण्याचं. मग निधी आला, निधी आला तर त्याचा वापर योग्य नाही, रस्ते योग्य झाले नाही. आता हे बघा तुम्ही, प्रत्येक मोटरसायकल तिथं काय ही टाकावं लागतं, हँडलचं ही टाकावं लागतं दर मोटरसायकलला. महिना गेला की तुम्हाला असं माहिती का ठेकेदाराचा फायदा याच्यामध्ये? ठेकेदाराचा उघडच आहे, ठेकेदाराचा फायदा उघडच आहे. ग्रामपंचायतीने केलंच नाही. हे काय पण मेंबर आहेत ग्रामपंचायतचे माझे. जुना मेंबर आहे, आताच्या मेंबरनी केलं दाखवावं ना नीट, काय नीट केलंय काय नाही. प्रत्येकाची मोटरसायकल ही होती, बाया माणसं पडती, दुधाची कॅन्ड पडती, ही मेंबर्सला कळना, सरपंचाला कळना, जनतेने काय सांगायचं, जनतेचं कोण ऐकत सांगायची. तुम्ही जेव्हा सदस्य होता तेव्हा तुमचं काम काय केलं तुम्ही? त्यांनी पण हेच केली की त्यावेळेला एवढं नव्हतं ना, त्यावेळेला खड्डे एवढं नव्हतं. काय आता पण निसर्ग आहे, पाऊस आहे, पाणी आहे, खड्डे पडणार नाही. पहिलं काम नीट झालं तर परत काम जास्त दिवस चालणार. पहिलेच काम नीट झाली नाही ती काय करणार. आमच्या इकडला एक रस्ता राहिलाय, कॅनल मध्ये नळी टाकून द्या म्हणते ती रस्ता सुद्धा नीट केलेला नाही. आम्ही 17 वेळा मागणी केलेली आहे, ह्या मेंबर पुढेच मागणी केली. ही मेंबर सुद्धा आमची दाद गेली नाही. हायस्कूलला येणारी एक 200 मुलं परमेश्वर पिंपरी ते महादवडा 3.5 किलोमीटरचा कॅनलचा रस्ता आहे. परवा पावसाळ्यात एवढं गुडघ्या एवढं खड्डं होतं आणि प्रत्येकाच्या सायकलला एक पानात चाक जाम झाल्यानंतर काढाचं मार्गाड काढायला होता मुलाशी. मग वरून डांबरी रस्ता झाला परमेश्वर पिंपरी ते कुर्ल. मोटरसायकल त्या साईडने येतात, त्या साईडनं हायस्कूल जवळजवळ 7-8 किलोमीटर पडतं आणि ह्या कॅनलने यायचं म्हणलं तर 3 किलोमीटर पडतं. पर रस्ता असा बेकार होता, मी यशवंत त्याला स्वतः मी म्हणलो, आमची कोणाची काय सुद्धा माझी सुद्धा मी कॅनलने येत नाही, पर एक 200 मुलं कॅनलने येतात, त्यांच्याकडून एक तेवढं 50 एक टिप्पर तेवढं कॅनलला डबरी बुजवून घेतली त्यावेळे. मग ग्रामपंचायतला बी कॅनलचा रस्ता असल्यामुळं ते डांबरी बी होईना आणि खडीकरण पण होईना. आणि जुना दातपूर रस्ता आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे, कुरुल ते दातपूर रस्ता. आणि ते आता सध्या 200 ते 250 मुलाची एवढी सध्या आपदा आहे म्हणजे येणे, ते कॅनलचा रस्ता होणे गरजेचं आहे. आता सध्या येता येत नाही तिथून. आता सध्या आता कॅनलला पाऊस आलाय, आता एवढा काळ आहे. एक तिथं सायपण आहे, तिथं नळी नाही आणि कोणी तर ऊस जाण्यासाठी एक मातीची खेप टाकलेली आहे, ते आता पाण्यानं भिजून एवढा काळ झालाय. आणि इथून ते एवढा आहे, तेवढी सायकल पास करणं म्हणजे लेकराला शाळेत येतच. गुडगेवढा चिखला जाता येत नाही, येता येत नाही. जिल्हा परिषदेच्या उमेदवाराकडून तुमची अपेक्षा काय? रस्ता व्यवस्थित, विकास काम व्यवस्थित होणे ही अपेक्षा आहे. त्यासोबत साहेब आता जसं माहिती म्हणाली पुढच्या गावामध्ये जे आता आरोग्य जे आहे
ते दवाखाना जी बाहेर आहे 2 किलोमीटर, त्यासाठी तुम्ही काय आंदोलनासाठी व्यवस्था काय करणार आहात का? भविष्यात तसा निधी उपलब्ध करून या जाण्याची व्यवस्था केली जाईल. तुम्ही म्हणाला महाग की आपल्या गावामध्ये रस्ते चांगले आहेत, पण ह्यांनी काका म्हणतात की रस्त्याचे जे पूर्ण खालीवर झालेले आहे असं पण ते म्हणतात. पण निधी नेमका त्या जो निधी येतो ते निधी पूर्णपणे त्या ठिकाणी वापरला जातो का, असं पण त्यांचं म्हणणं आहे. हे तर कसं आहे, आता ज्यावेळेस आम्ही हे झालो ते आमच्या अगोदरचे रस्ते आहेत. ज्यावेळेस आम्ही आता हे केले त्यावेळेस आयरो प्लांट आहेत गावात, व्यवस्थित चालू आहेत सगळ्यांना म्हणजे पाणी व्यवस्थित मिळते, शुद्ध पाणी मिळते म्हणजे आयरोच. आमच्या जे 2021 ते 26 म्हणजे 25 पर्यंत ते आम्ही जेवढंच चांगलं करता येईल तेवढं काम चांगलं केलेलं आहे. थोडेफार राहिले असतील ते करू पुढे भविष्यात. शाळेच्या मुलासाठी जे कॅनोचा रस्ता आहे म्हणतात त्यांनी, ते रस्ता पूर्ण होईल असं मला वाटेल ना? नाही होणार की, कारण कसं आहे यशवंत त्यांनी त्यावेळेस त्यांनी सांगितलं बरोबर आहे त्यांचं. त्यांनी सांगितलं त्यावेळेस यशवंत त्यांनी स्वखर्चातनं ते डबरी वगैरे बुजवून दिले त्यावेळेस. त्यावेळेस ते बाबा मी हा डांबरी रस्ता करून घेतो. त्यांनी त्या टायमाला मरून टाकतानाच आम्हाला शब्द दिलता, हे तुम्ही सांगितलेली अडचण योग्य आहे, शाळेला मुले येतात, पण ही ह्याला निधी उपलब्ध करून डांबरी करून घेतो असा त्यांनी शब्द दिलता. ह्यांनी पण होते शब्द देताना, आणि आम्ही दोघंच गेलतो, ते मेंबर आणि मीच होतो. 5 वर्ष तसं निघून गेलीच ना. नाही हे ते निवडून आले नाहीत. त्या माधवगुरू सत्ता होतीच ना त्यांची. पण त्यावेळेस आम्ही गेलो नव्हतो. सत्ता संपाच्या टायमाला आम्ही तो पोहोचलो तिथं. सत्ता संपाला 1 वर्ष होता म्हणताना आम्ही पोहोचल्यानंतर तात्याला सांगितल्यानंतर तात्याने ते वाहनाचे केले, पण माझ्या काळात मी ही मंजुऱ्या टाकून डांबरी करून देतो हे बोलले, तर सत्ता परिवर्तन झाले. मग आता त्याचा पाठपुरावा आहे आमदार किंवा जिल्हा परिषदेमार्फतच करावा लागणार आहे, ग्रामपंचायतला करावा लागणार आहे. आम्ही सामान्य नागरिक काय तिथं भरून पोहोचवू शकत नाही. काका म्हणाले की, काका तुम्ही म्हणताय की 40 वर्षाला इथं कुठे कामच केलं नाही. काम केले तुम्ही केलं नाही कसे काम केले बरं आले काम का आले पैसे म्हणलं तर ग्रामपंचायतच्या इतिहासात म्हणलं तर त्या माणसा एवढे गावात काम घेऊन केलं नाही. ते जे बाबा मेंबर आहे का ना, त्याच्या एवढे काम कुणी केली नाही. साहेब आपल्या माध्यमातून कुठले कुठले काम केलं? मी समजीच काम केले रस्ता अजून खराब दिसतो. मळ्यातल्या रस्त्याची कामं मी केली. मळ्यातले रस्ते आहेत, वाडी वस्तीचे रस्ते असतील, आयरो प्लांट असेल किंवा आणि काही शिबिर घेतलं असतील, हे म्हणजे असे अनेक कामं त्या ह्याच्यातनं जेवढे करता येतील तेवढे केलेले आहेत. जे मानवाला मूलभूत गरजा असतात, जे अन्न पाणी वस्त्र निवारा ज्या गोष्टी असतात ना, त्यामध्ये तुम्ही कुठले कुठले काम केलं असतं? काय म्हणताय? भारत स्वतंत्र झाल्यापासून अजून आपल्या भारतातल्या नागरिकाच्या अन्न वस्त्र आणि निवारा ह्याच गरजा पूर्ण नाहीत. पण त्यासाठी मग तुम्ही कसा पक्ष असला पाहिजे किंवा कसा नेता पाहिजे, कुठला कसा आमदार पाहिजे? आता तसं म्हणायला गेलं तर युकाच्या दृष्टिकोन म्हणलं तर भाजप बरं वाटतं, आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोन म्हणलं तर भाजपचं नाव पण काढायला नको वाटतं, असं होतं. पण भाजपने युवकासाठी मुलांसाठी काय कामं केली असतील किंवा त्यांच्यासाठी काय बेरोजगारीसाठी आणले असतील असं मला वाटतं की सर्वात मोठी कंपनी आपल्या मुंबईमध्ये आली होती, ते मुंबई गुजरातला घेऊन गेली असं पण चर्चा आहे. पण मग या त्यांनी- मुलांना काम आपल्या हातात लागतं का महाराष्ट्रामधल्या? एअर इंडियाचं काय सांगाल? एअर इंडियाचं ऑफिस गुजरातलाच नेलं, आरबीआयचे मेन ऑफिस बी गुजरातलाच नेलं, हिरो बाजार जे मुंबईत होता मेन ते पण त्यांनी गुजरातलाच नेलं. मग एका राज्याचा विकास आणि एका राज्याला बकास करायचं पण भाजपचं काम चालू आहे सध्या. मग भाजपला तुम्ही मतदान करणार का? आता आमच्या स्थानिक लेवलला म्हणलं तर तिथल्या नेत्यानुसार म्हणलं तर भाजपलाच करणार. आम्हाला झोपतोर म्हणजे आमचा विकास करायचा म्हणलं तर स्थानिक नेता कसा आहे, पण त्याचा फायदा ह्या शेतकऱ्यांना होईल का? शेतकऱ्यांना नाही, भाजप सत्तेत आहे परंतु शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मग शेतकऱ्याला चालतं ना साहेब, शेतकऱ्यासाठी ते पूर्ण चालतं. शेतकरी जगला तर माणूस आपला म्हणजे मानवाचा पोशिंदा कोण आहे? शेतकरी आहे. शेतकरी जगला तर माणूस जगेल ना. आता आपण पाहतो शेतकऱ्याचं सध्या ऊस आहे, चौकड कुरुल परिसरात ऊस आहे. आता बघितलं तर जकरा या कारखान्याचे सचिन दादा उभारले, त्यांनी ऊसाला पहिली रक्कम 3,000 रुपये जाहीर केली. तसंच आपले लोकनेते परिवारांनी पण 3,000 जाहीर केले. पण विरोधकाकडे असा काही ठाम मुद्दा नाही की ते आपल्याला कशातून देणार आहेत. एखादी MIDC काढतो म्हणत नाहीत. 10 वर्ष झाले उमेददादा फिरतात, त्यांनी कुठली रोजगाराची एखादी संधी निर्माण केली का? त्यांनी कोणतं एखादं काम केलं का? असं आता आम्ही 10 वर्ष झालं उमेददादाचं काम करत होतो, पण कुरुलमध्ये एकही युवकाला काही केलं नाही. त्यांनी कुठला रस्ता मंजूर केला नाही, कुठल्या कार्यकर्त्याला काम दिलं नाही. आता म्हणते तर कारखानदार काटा मारतात. तुम्हाला दादा 10 वर्ष कारखानदाराला खांद्यावर घेतला होतो मी, त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न वाटलं नाही का?
तुम्ही एखादा स्वखर्चातून लोकवर्गणीतून तुम्ही अजितदादा सोबत होता त्यावेळेस एखादा काटा का काढू शकला नाही तुम्ही? माझा तुम्हाला शेतकरी पुत्राचा एक प्रश्न आहे की तुम्ही त्यावेळेस काटा काढू शकत होता, मग काटा मारते हे तुम्हाला माहित होतं तर तुम्ही त्यांना का हे केलं नाही? तुम्ही एखादा का काटा काढला नाही? तुम्ही 5-3 टन मारताय ना, तुम्ही स्वतः काटा काढा, एखादा भागाभागात काटे काढा. का तुम्हाला शेतकऱ्याची कणव जी आहे ती जिल्हा परिषद कुरुल गटात उभारल्यावर येते, आधी मध्ये तुम्हाला शेतकरी कुरुलचा दिसला नाही का? बघतोय तुम्ही कारखानदारावर टीका करतो, मी स्वतः शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मी स्वतः आंदोलन केले जकरायच्या गावानीत, भीमाच्या गावानीत, सगळ्या ऊस संघर्ष समितीत काम केले. त्यावेळेस तुम्ही एखादे जिल्ह्याचा नेता आहे म्हणून एखादं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं की शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे, हे करायला पाहिजे. तुम्ही ऐन निवडणुकीच्या वेळेसच तुम्हाला शेतकरी का दिसतो ही पडलेला प्रश्न आहे माझ्यासारख्या युवा शेतकऱ्याला. शेतकऱ्याची मुलाशीनला तुम्ही कुठं 10 वर्ष झाले तुम्ही अजित पवाराच्या खुर्चीला खुर्ची लावून बसताय दादांच्या, त्यावेळेस तुम्ही एखादं काम सुचवू शकला नाव का की बाबा आमच्या सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न आहे तो मार्गी लावा? का तुम्हाला इतक्या दिवस आमची शेतकऱ्याच्या अडचणी दिसल्या नाहीत? कुठं कुरुल गटात एक रस्ता आज 5 कोटी कुरुल मध्ये दिले म्हणता, कुठं 4 टोपल्या पडले ते का? मी पत्रकार बांधवांना विनंती करतो, कुठं 5 टोपल्या मुरमाच्या पडले ते का दाखवा, एखादी प्रमा दाखवा. तुम्ही ऐन निवडणुकीत जनतेला येड्यात काढण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्याकडे जी लोक आहेत ती कोणत्या प्रवृत्तीची ती तुम्ही ही केलं पाहिजे, जरा शहानिशा केली पाहिजे. तुमच्या सोबत जी लोक आहेत ती काय लेवलचे आहेत, त्यांची काय पात्रता आहे, त्यांनी काय गावात कामं केली ह्याचा बी विचार केला पाहिजे तुम्ही. पण असं म्हणतात की उमेदवारांनी आमच्या गावामध्ये निधी आणला असं ते आता म्हणतात, काय सांगाल त्यावर? दादांनी प्रमाद द्याव. मी मीडियाच्या ह्याच्यानुसार तुम्हाला मी आवाहन करतो एक शेतकरी पुत्र म्हणून की तुम्ही शेतकऱ्यासाठी कोणतं काम केलंय? तुम्ही आम्हाला म्हणताय ना काटा मारतेत ना, तुम्हाला गॅरंटी आहे ना, मग तुम्ही एक काटा आणून दाखवा हे 8 दिवसात. जर तुम्हाला जर नुसतं यासाठी राजकारणासाठी तुम्ही कारखानदारीचा उपयोग करत असाल तर ही कुरुलची जिल्हा परिषद गटातील जनता तुम्हाला कधी या गोष्टीला थारा देणार नाही. मग सचिन जाधव हे काम करतील असं मला वाटतं का? नक्कीच, कारण की सचिन दादा हे बिझनेस मधले आहेत, त्यांना राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. ते नवीन विजन घेऊन आलेत कुरुलमध्ये. विविध रस्ते विविध भागातील त्यांनी घरोघरी प्रचार करून होम टू होम करून लोकांच्या महिलांच्या गरिबाच्या ही समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्या समस्या नक्कीच ते सत्यात उतरवणार आहेत. येणाऱ्या काळात त्यांनी आम्हाला कुरुल जिल्हा परिषद गटातील नागरिकांना शब्द दिलाय तुमच्या प्रत्येक समस्याला आम्ही तोंड देऊ म्हणून. तुमच्या गावातील प्रमुख मागण्या काय असतील? आमच्या गावातील आम्ही सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आम्हाला फक्त रस्ते आणि गोरगरिबाची घरकुल असतील. अजून म्हटलं तर तुम्हाला एखादं वाचनालय काढून द्या कुरुलमध्ये मोठं. पण तुम्ही अशा रस्ता ही प्रमुख मागणी आहे. हा, आणि तुम्ही दादा एवढे जर आम्हाला शेतकऱ्याचे हित जर जोपासणार असाल तर आम्ही कारखानदाराच्या विरोधात जाऊन तुम्हाला सहकार्य करू, पण पहिला तुम्ही काटा उभा करून दाखवा, मगच तुम्ही कुरुलला या. आमचं आणखी एक माझं असं म्हणणं आहे की उमेश पाटील आमच्या कुरुल गटात उभारणार आहेत. मग माझा एक उमेश पाटलांना असा प्रश्न आहे, तुम्ही फक्त विकासाचं बोला, विनाकारण राजन पाटील किंवा त्यांची ती मुलं आहेत त्यांच्यावर बोलण्यापेक्षा ते काय आता इथं निवडणुकीला उभा नाहीत, त्यामुळं काही बोलायचं असेल ते विकासावर बोलाव. सचिन जाधवांनी विकासावर बोलाव. दोघांनी जे ज्यांचं पटेल त्यांना लोक निवडून देतील. नाहीतर नुसतं जायचं पोपटपंची करायची हे काय आमच्या कुरुलगाव किंवा हे असे खपवून घेणार नाही. कारण इथले जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत. त्यामुळं जर काय करायचं असेल तर कामाविषयी बोलावं किंवा तुमचं व्हिजन सांगावं लोकांना काय आहे. सचिन जाधवांनी सांगावं त्यांचं व्हिजन काय आहे, उमेश पाटलांनी त्यांचं व्हिजन काय आहे सांगा. नाहीतर उगा उठायचं यायचं, हात असा म्हणतो हे असं म्हणतो, हात वारं करून असे काही मतं मिळत नाही. ती ह्याला तुम्ही तालुक्यात काय केलंय माझा ही प्रश्न आहे उमेश पाटलांना की त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून का आले? जर त्यांनी खरंच विकास केला असता तर त्यांच्या मतदारसंघात ते थांबले असते. त्यांच्या मतदारसंघात विकास त्यांनी केला नसल्यामुळं केवळ कुरुल गटात कुरुल गटातल्या एखाद्या नागरिकाची तुम्ही समस्या सोडवली आहे, एक उदाहरण दाखवा. तुम्ही एखादा रस्ता केलाय ती दाखवा. आता ते निवडणुकीपुरते 4 टिपर टाका लागलेत, पण कुरुलची जनता असल्या निवडणुकीपुरते 4 टिपरला कधी भी घालणार नाही.
कसं आहे दादा, तुम्हाला आम्ही 10 वर्ष चान्स दिला, आम्हीच डोक्यावर घेतलं कुरुलच्या जनतेने, त्यामुळे तुम्हाला वाटलं की कुरुल मधूनच लढाव. पण दादा, तुमचं काम बोलतंय, फक्त हातवारे करून आणि केस उडवून कार्यक्रम होणार नाही. तुम्हाला ग्राउंड लेवलनं काम काय केलंय ते दाखवावं लागेल. उठायचं, उद्या भारत पाकिस्तान युद्ध लागलं तरी बी राजन पाटील आणि बाळराजे पाटलांनीच लावलं असं म्हणणारी तुमची भूमिका आहे. त्यासोबत पण अजून माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत. काय सांगू काका, तुमच्या पहिल्याच्या कामामध्ये आताच्या कामामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? काय ना कामं नवीन झालेली नाहीत बघा, हे मला कळतं एवढं. रस्ते की आमची सध्याची अडचण ती महत्वाची, आमच्या शेतापासून जायचे रस्ता कॅनलच्या झालेला आहे. तिथं रस्ता करणं आता सध्या महत्वाचं आहे. तर ते काका म्हणतात ग्रामपंचायत सदस्य असतात त्यांनी कामं केली म्हणतात. केलेलं काम समोर दिसतेच ना, आता जाऊन बघायचं म्हणतं काम केलं का नाही दिसतंय ना तिथं. तुम्ही तुमच्या काळात किती कामं केली ती पण सांगा ना. ते आता माझ्या लक्षात नाही, ती बरेच वर्ष झाली, ती बरीच वर्ष झाली, त्यामुळे माझं ती लक्षात तुम्ही नाही. मेंबर ज्यावेळेस ग्रामपंचायतला होता त्यावेळेस तुम्ही कोणती कामं केली ते पण आमच्या पत्रकार बंधूंना सांगा. आपण एखाद्या पुढाऱ्याच्या मागे जाऊन नुसतं सह्या करून नाही जमणार. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही कोणत्या कामाचा पाठपुरावा केला, ग्रामपंचायत सदस्य दोघं पण होतात, त्यांनी पण केलं काय, तुम्ही काय केलं, एखाद्या विशिष्ट गावातल्या व्यक्तीच्या मागे जाऊन जमणार नाही. स्वतःच तुम्ही काहीतरी करून दाखवले का भागात, ही पण दाखवा. आम्ही 2 रस्त्याविषयी प्रयत्न केलेला आहे, खंडोबाच्या तिथला आणि महादवड्याचा रस्ता. त्यावेळेच्या पार्टीने ते 2 रस्ते जेवढे करून दिलेले आहेत, पण ही कॅनलचा रस्ता अजून झालेलाच नाही. कॅनलचा रस्ता, लेकराची जी अडचण आहे का, ते रस्ता झालेलाच नाही कोण अजून. करेल असं वाटतं? आता म्हणणं दोघा पुढे मांडलेलं आहे आम्ही, आता कोण करतो माहित नाही त्याचं. पण तुमचं मत कोणाला आहे, म्हणजे तुम्हाला निवडून कोणाला देणार तुम्ही? सचिन दादा करतील असं वाटतंय. हा, अंदाज वाटतो करून देतील असं, त्यांच्या ह्याच्यावर नाही. पण आपल्या असं म्हणतात की उमेशदादा पण कामं केली आहेत. त्यांनी केली असतील, पण एवढं काय मलाही त्यांच्याबद्दलच माहित नाही. एखादं काम दाखवा. हा, माहित नाही. एखादं मी दादांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून, एखाद्या 4 खडीच्या पाट्या कुठं टाकलेल्या आहेत, त्या कुठं काय एखादी प्रमा असेल तर काढून दाखवा. उगीच नुसतं बोलण्यानं जनता बाळणार नाही. आमदारकीचा विषय वेगळा होता त्यावेळेस, आणि आता ही जिल्हा परिषद निवडणूक आहे. तुम्ही नुसतं बोलगेवढा 1.5 वर्षात करताय. 1.5 वर्ष झालं नुसतंच बोलताय, कुठलं काम नाही, काय नाही. तुम्ही असलं यशवंत तात्यानं 3,500चा निधी आणला, तसा काहीतरी एखादा निधीचा आम्हाला तुम्ही एखादं ही दाखवा, ही करू ती करू. फक्त राजन पाटील परिवार बोला, टीका करा, तुम्ही करा, पण हिथलं विकासाच्या 2 गोष्टी बोला ना. तुमचा टाइम फक्त त्या परिवारावर टीका करण्यातच चाललाय. हिथलं काम कधी करणार आहे तुम्ही? एखादं वाचनालय आणा कुरुलमध्ये, विद्यार्थ्यासाठी एखादी मोठी ग्राउंड करा. काय करणार आहोत ती सांगा ना तुम्ही. एखादी मोठी तालीम आणा. तुम्ही काय करताय, एखादं मोठं कॉलेज आणा. ते सोडून तुम्ही सारखं एकच बोलताव, तिकडं रोडच्या पलीकडं आणि रोडच्या पलीकडच. कुणाला मताधिक्य जास्त होईल असं काय वाटतं? सचिन दादाला कुरुल मधून जवळजवळ 99% मताधिक्य होईल. याचं कारणच असं आहे, सचिन दादा कसा आहे, आमच्या कुरुल मधून जवळजवळ 1.5 ते 2 लाख टन ऊस जात आहे. आमच्या कुरुल मध्ये ह्या कारखानदारीच्या मार्फत आम्हाला 3 ते 4 कोटी रुपये आधीच मिळालेले आहेत, आणि आमच्या हक्काचे जे पैसे मिळवून देणार आहे, आम्ही सचिन दादाला म्हणलो, तुम्ही जर आमच्या हक्काचे पैसे आम्हाला देत असेल तर आम्ही तुम्हाला 100% निवडून आणू. त्यांनी त्या आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी केलं तर आम्ही तुम्हालाच निवडून देऊ. आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस आहे कुरुलमधनं. प्रत्येक शेतकऱ्याचं मत एक ना एक त्याच्या फॅमिलीतलं सचिन दादालाच जाणार आहे. पण तुम्ही म्हणताय यशवंत त्या माने कामा भरपूर आणली, कोटी चॅनल म्हणताय तुम्ही, बरोबर आहे. पण कॅनलचा आजही प्रश्न ती अजून मार्गी लागला नाही, काय सांगा? होय, कॅनलचा जे भाग आहे तो उजनीमध्ये मोडतो, आणि उजनीकडं त्या काम करताना त्या साहेबांचा आम्ही स्वतः पाठपुरावा शेतकऱ्यांनी केला, पालकांनी केला. ते म्हणतात आमच्याकडे ते निधी नाही, ज्यावेळेस निधी येईल त्यावेळेस आम्ही कॅनलचाच खड्डा जे आहेत ते आम्ही स्वतः भरून घेऊ. तुम्हाला इंटरफेअर करता येत नाही, तुम्हाला ते ग्रामपंचायत तर्फे बी डांबरी करता येत नाही. पण आता विषय काय झाला, आम्ही मध्यंतरी आमदारकीचे इलेक्शन झाल्यावर आमच्याकडे पिंपरीचे, कातेवाडीचे, महादेवाड्याचे विद्यार्थी तिथून येतात, म्हणून आम्ही यशवंत तात्याला विनंती केली. त्या विनंतीला मान करून त्याचे डागडुजी आणि बऱ्यापैकी खड्डे बुजवलेत. पण आमची मागणी आहे खडी, आणि सचिन दादाकडून आम्ही खडीकरण व मुरमीकरण करूनच घेणार, त्यांना कोणत्याही पाठपुरावा करून. म्हणताय 350 कोटी तर निधी आलाय म्हणताय, बरोबर आहे. मग थोडाफार निधी ह्या ठिकाणी घातला असता तर काम झालं असतं ना. 100% मान्य आम्हाला ती गोष्ट.
पण ह्या वेळेस आम्ही त्यावेळेस त्या रस्त्याचं काम मला उशिरा पोहोचलो यशवंत तात्यासोबत, पण तात्या निवडून आले की 100% पहिले हे काम करतो म्हणले, पण तोपर्यंत हे करून दिले. पहिल्यांदा आम्ही राजन मालक आणि यशवंत तात्यांच्या विरोध पार्टीतली माणसं होतो आम्ही. पण आम्हाला पोचायला उशीर झाला, तरी पण तात्याने आम्हाला शब्द दिलता की बाबा जर हे आपलं विधानसभा झाल्या मी तुमचं काम करून देईन, हे तात्यांचा शब्द होता. पण तात्या निवडून आले नाही, त्यामुळे ते आमचं काम राहिले. आता 1-1.5 वर्ष झालं आमच्यात राजू खरे साहेब आहेत, पण मला वाटत नाही त्यांनी आमच्या गावात कुठे एखाद्या लोकांना बोलवून देवळात वगैरे काय तुमच्या समस्या आहेत किंवा काय केलं पाहिजे गावासाठी हे एकदाही त्यांनी विचारलं नाही की आम्हाला कोणाला गाववाल्यांना. राजू खरे साहेबांना आमच्या गावातून 1000चं लीड आहे. 1000चं लीड काय थोडं नाही. मग त्या 1.5 वर्षात एकदा तरी येऊन विचारायला पाहिजे होतं गावकऱ्यांना तुमच्या काय समस्या आहेत किंवा काय केलं पाहिजे आपण किंवा मी काय करू शकतो तुमच्यासाठी. तरी एकदा हे आणखी त्यांचं इकडं आमच्या इकडं आले नाहीत. आणखी येत आहेत तुमच्या इलेक्शनच्या टायमाला, आता येतील आणखी इलेक्शनच्या टायमाला, त्यावेळेस आणखी बघू होता काय काय कसं होतंय असं आहे. फक्त माझं एकच मत आहे, जे तुम्हाला कुणाला जे कुठलाही पक्ष असेल तुम्हाला जर काय हे तुमचं काय व्हिजन आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. नाहीतर एखाद्यावर टीका करणं आणि ते आता कसं झालंय ते गारोड्याचे खेळून झाले ते टीका. म्हणजे लोक बी आता म्हणते हे काय गारोड्या वाजवत आहे, आपल्याला माहित आहे काय करते, ह्याच्यात काय नाही, काम करायचं काय नाही, नुसता खेळ करणार आणि जाणार. तर आता जनता एवढी खुळी नाही. जनता आता 100% जे कोण विकासावर बोलेल त्यालाच मतदान करेल. त्यासोबत पण तरुण व्यक्ती आहेत, त्यांच्या बातचीत करणार आहोत. आमच्या इथं आता उमेश दादा उभारलेत नरखेडच्या इथं कुरुलच्या गटात येऊन. तर माझा उमेश दादांना एक प्रश्न आहे, ते एका अजितदादा पवार साहेबांच्या गटाचे ते एक जिल्हाध्यक्ष आहेत. पण माझा त्यांना एक प्रश्न आहे की त्यांच्याकडं आपली मोहोळ नगर परिषद झाली, मोहोळ नगर परिषद, त्यावेळेस त्यांच्याकडे एबी फॉर्म असताना एकही उमेदवार त्यांना न मिळायचं त्यांनी कारण सांगावं इथं जाहीर सभेत की बाबा का त्यांच्यापाशी लोक आली नाहीत मोहोळला. उगाच म्हणायचं की बाबा भाजपला फायदा होतोय म्हणून मी उभा करत नाही. पण तुम्ही एक जबाबदार व्यक्ती होता त्या हे जे जिल्हाध्यक्ष, तुम्ही उमेदवार का उभा केले नाहीत ह्याही प्रश्नाचं उमेश दादांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यासोबत पण नागरिक आहेत सोबत, त्यांचं मत व्यक्त करणार आहात. दादा आपलं आता आज सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे. आता सध्या तुमच्या गावामध्ये उमेदवार कुठला असणार आहे, कोणाला तुमचं मत असणार आहे, विकास कोण करेल मग वाटते? आमचे 2 उमेदवार आहेत, उमेशदादा पाटील आणि सचिन जाधव. आम्ही काही राजन मला काही माणसं, त्यामुळे आम्ही सचिन जाधवला मतदान करणार. पण असं म्हणलं की तुमच्या गावामध्ये कुठला रस्ता झालाय पण ते बरोबर त्या प्रकारे रस्ता झाला नाही असं पण चर्चा चालू आहे, काय सांगाल तुम्ही? चालू आहे, इकडं चालू आहे, अजून करतील. आता सचिन जाधव आल्यावर करतील, इकडं चालू आहे अजून सचिन जाधव विकास. पण त्यासोबत दादा तुम्ही म्हणताय सचिन जाधव हे उमेदवार आहेत, पण त्यांची तुमच्या गावामध्ये काही विकासासाठी काम काय हातात दिले का? नाही, आता येणाऱ्या काळात करतील ना ते. आता चेअरमन आहेत ना, चेअरमन आहेत की कारखान्यात चेअरमन आहेत, कामगार वगैरे लागतील ना? आहेत की कामगार आहेत की भरपूर आहेत कामगार तुमच्या गावामध्ये आहेत की आहेत कामगार आहेत. हा, पण आता तुमच्या गावामध्ये विकास करेल असं मला वाटते. होय होय करतील विकास. राजन मालकाच्या अंडरखाली सचिन जाधव विकास करणारच. त्यासोबत पण आपल्यासोबत बाबा आहेत. बाबांच्या आजपर्यंत ह्या वयापर्यंत गावाचा विकास किंवा इथल्या आजपर्यंत झालेले आमदार ह्या लोकांनी आजपर्यंत ह्या गावाकडे कोणी लक्ष दिले काय का? ते आपण काकाच्या तोंडात नाही घेणार. काका नमस्कार. नमस्कार. काका तुमचं आजपर्यंत ह्या गावाकडे कुठला आमदार कुठला नेता ह्या गावाकडे लक्ष देऊन तुमच्या आजपर्यंत बघण्यात कोणी आहे का? आमचं गाव म्हणजे बाउंड्रीवर आहे. आम्हाला आमदार असला तर मंगळवेढ तालुक्यातला आमदार आमच्या गावचं काम करायचं म्हणलं तर ह्या साईडचं आहे. ही माणसं काय म्हणते की हवे सोडून आमची काय इकडे गरज नाही, तुमचा आमदार बघा. त्यावेळेला आम्हाला ढोबळे आमदार होते. आतापर्यंत हवे सोडून इकडे आमच्या गावचं काय केलंच नाही. हे आता कुरुल कातेवाडी गोठवाडी रस्ता आहे. रस्ता चालू केला की कुरुल पासून कातवाडी पर्यंत जातो. कातवाडी कुरुल पासून रस्ता उचकायला चालू झाला. काय विकास झाला? मग आता ह्याच्या पुढे पण विकास करतील. आता सध्या तर 2 तडफदार नेते आहेत. एक भाजप पक्षाकडनं एक राष्ट्रवादी पक्षाकडनं आहे. त्यामध्ये उमेश पाटील असेल किंवा सचिन जाधव असतील. या दोघांमध्ये तुमच्या गावाचा विकास करतील असं तुम्हाला वाटेल का? सचिन जाधवची आतापर्यंत या गावाला ओळख सुद्धा नाही. आता इलेक्शन पुरती या गावाला येऊ शकते.
विकास करतील ना कधी कशी होणार. आता जे हक्काचं होतं त्या माणसाने विकास केला ना, हे हाताळला माणूस विकास याच्यावर विश्वास बसणं कठीण आहे ना. पण आजपर्यंत ह्या गावाचा विकास तुम्ही म्हणता केला नाही. पण माजी आमदार राजेंद्र पाटील जे होते पण त्यांनी का आमच्या गावाला निधी वगैरे उपलब्ध करून दिला का? नाही. आज तुमच्या गावामध्ये कॅनल पण बनलं जातं. कॅनलचा जे रस्ता आहे होय, त्या ठिकाणी आजही विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी रस्ता बिकटच आहे. बिकट जसं तुम्ही बघता तुमच्या बघण्यामध्ये आजपर्यंत त्या रस्त्याचं काय काम झालं नाही. झालं तर ह्यापुढे होईल असं तुम्हाला वाटतं का? वाटत नाही. मग आज तुम्ही नेमकं मग विकास करण्यासाठी नेमकं तुम्हाला कुणाला मतदान करणार? आम्ही मत नोटाला करणार आहे. नोटाला मत केल्यानंतर तर तुमचं काम गावातलं होईल असं वाटेल. आपलं स्वतःच होत नाही म्हटल्यावर गावाचा विचार करायची काय गरज आहे? ह्याच्या पुढे मग आता काय करावं वाटतं तुम्हाला? म्हणजे विकास करण्यासाठी काहीतरी भूमिका असेल ना आपली? काय काय नाही भूमिका कशी जात 80 संपून गेला आता करून करून हे आम्हाला काय करणार आहे ते? हे सत्र झाल्यापासून इथं कोणी बघितलंच नाही, कुठे नेता आलाच नाही. नाही. प्रत्येक तुम्ही तुमच्या स्वतःपुरतच बघताय. एकदा इथनं येऊन गेलं विषय संपला त्याचा. मोठ्या 5 वर्षालाच पुन्हा मी आमचं करतो मी तमकं करतो. खरं शिजायला काय नाही. जर गाडग्यात तांदूळ शिजायला टाकलं तर त्यात पाणी पाहिजे शिजायला. पाणी नसतं ती काय शांती करपून जाणार आहे. असं आमचं चाललेलं जाईल असं राहत. आणि कोण कोणाचं काय करणार. आणि एक शेतकऱ्याचा प्रश्न शेतकऱ्याचा कोणीही सुद्धा विचार करू शकत नाही. म्हणतात ना भाजप सरकार शेतकऱ्याचं काम काय करते. काय केलंय भाजपचं सरकार? 3-3 टनानं काटे एका खेपाला चालल्यावर प्रत्येक कारखान्यावर तीच आहे. शेतकऱ्यांना करायचं काय? ऊस तोडलेला 6,000 रुपये एकरी तोडायला गेले, 300 रुपये वाहतुकीला घ्यायला लागले. त्याला जळण द्या, त्या ट्रॅक्टरवाल्या जेवण आल्याला जेवण द्या, जाताना जेवण द्या. आम्ही घरी खाताना चटणी भाकरी खात असेल पण त्यांना चांगलंच करून यावं. ती काय उद्या आपल्या घरात जेवायला येणार आहे म्हणून आम्ही काळजी करून त्यांना द्यायची. आणि पुन्हा ह्यानी पुन्हा 3-3 टनाचा काटा आणल्यावर कसा मिळाला आहे? कोण आहे? प्रत्येक वस्तू जी मागलेली आहे ती स्वस्त होत नाही. शेतकऱ्याची वस्तू चढायला गेली तरी पाठीमागे जिथे कुठल्या कारखाने काटे मारतात काय वाटतं? प्रत्येक कारखाना मारतोय. कोणचा मारतोय असं कोणचा नाही, तिचं नाव कोणाचं घ्यायचं नाही. पॅकिंग मध्ये जी वस्तू आहे त्याचा भाव उतरत नाही. आज 400 रुपये बाहेर रोजगार गेले, 700 रुपये घरी रोजगार गेला. 700 रुपयाला आज खाता चिकन मिळणार, आज 2,000 रुपये टिकत झालं. कोणी त्याचा विचार तुम्हाला असं केला? माहितीये का कारखानदार लोक ही शेतकऱ्यांची लूट करतात. लूट करतात. मग मी ह्या नाही. कारखानदारावर आळा घालण्यासाठी जनतेने काय केलं पाहिजे? अहो जनतेने आवाज उठवला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे तुमची. पण येणारी माणसं जी येणार आहे ती आता भरारी पथक काढलेलं असते. भरारी पथक जी येतं आता तुम्ही भरारी पथक असं समजा. तुम्ही आधीच सूचना करता आम्ही तुमच्या कारखान्यावर चेक करायला येणार आहे काटा. मग तुमच्या खिशात जर 2-3 लाख रुपये घातले तर तुम्ही काय उसाला खात घातलाय का दारू धरली? तुम्ही लगेच सांगता काटा चोक आहे. भरल्याचा वजन काटा केला मिरका माझ्या काटा केला. पण खरी न्याट कोणाला लागते? पिकवणारा न्याट लागते. आता तुम्ही ह्या तरुणांना आणि शेतकऱ्यांना का सांगाल की ह्यासाठी लढा कोटला दिला पाहिजे? आम्ही तर आता सध्या तुम्हाला सांगा आम्ही उमेश दादामध्ये आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.